शेतकरी मित्रांनो, आज आपण जांभळा शिवारामध्ये आलो आहोत। आज आपले शेतकरी मित्र आहेत आपले इथे बाळासाहेब मस्के आणि आज आपले त्यांच्या शेतामध्ये आपण हळद पाणीसाठी आलो। ही हळद आहे मे मध्ये लागवड झाली आणि ही मेच्या किती तारखेला लागवड झाली? 27 ते 28 तारखेला मेच्या शेवटी ही लागवड झाली। तर आता आपण थोडंसं इकडचं दृश्य दाखवूया हळदीचं। हळद चांगली आहे शेतकरी मित्रांनो। हळद हे आरोग्य आपलं निरोगी आणि तिचं जे आरोग्य आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। अशाच पद्धतीने आता इथं थोडंसं रान चुनखडीयुक्त आहे। हे ऊसाच्या शेतावरची हळद लावली आहे। आता हे आपण थोडंसं जवळून दाखवा मित्रांनो। शेतकरी मित्रांनी आपल्या पिकामध्ये अशा पद्धतीने हे जर अशा पानांना जर पिवळसर किंवा पिंगटपणा दिसत असेल तर आपण जाणून घ्यायचे की याच्यामध्ये बुडाशी काय होत असते। आता हे जर झाड जर आहे, या झाडाची पहिली गोष्ट म्हणजे मुळी याच्यामध्ये एकही पांढरी नाही, असतील तर याच्यामध्ये 5 ते 10% प्रमाणात आहेत। ह्या मुळ्या काळ्या डॅमेज पडलेल्या आहेत आणि कालांतराने होते काय की अशा झाडांना इथं सड वगैरे बुंद्याला लागलेली असते आणि हे पानं जेव्हा करपतात त्यावेळेस याला न्यूट्रिशन किंवा अन्नद्रव्याची कमतरता मिळाली तेव्हा हे पानं साईडला असे पिवळसर पडतात आणि बऱ्याच ठिकाणी पोंग्यामध्ये सड लागलेली असते। आता सडीचे पोंगे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिथं बऱ्याचशा झाडामध्ये पोंग्यामध्ये पानामध्ये आपल्याला सड लागते आणि सड लागल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये घट होत असते। तर आता हे इकडं अशा पद्धतीने दाखवा की याच्यामध्ये आपल्या शेतकरी मित्रांनी असं याच्यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे। आता हे पोंगे असे सड झालेले पोंगे आहेत, हे उपसून आलेले आहेत आणि याच्या पद्धतीने याच्यामध्ये जे बुडाला सड लागते तर अशा पद्धतीने ह्याचे पोंगे जे असतात नासून जातात आणि आपलं कालांतराने होणारं नुकसान आहे हे आपलं वाढत राहते आणि पुढल्या वर्षी आपल्याला जे बेणं ठेवायचं आहे हे पण निरोगी नाही राहत। तर आता ह्या पानावर तुम्हाला हे साईड इफेक्ट दिसत आहेत, पान कसं पिवळसर आहे। आता ह्या पद्धतीने याला सड लागलेली आहे। आता याला नियोजन करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये कार्गोशील वापरायचं किंवा आपण याच्यामध्ये कीटकनाशक केमिकल वगैरे वापरायचं आणि अशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये काळजी घेणं महत्त्वाचं आहे। आणि पुढल्या वर्षीच्याला आपल्याला हेच बिनं वापरायचं असल्यामुळं त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची पण आणि फवारणी आणि ड्रिचिंगचं पण याच्यात नियोजन करणं महत्त्वाचं आहे। हे आपण छोट्याशा एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मे महिन्यातली हळद ही दाखवली आहे आणि हे समोरच आहे। धन्यवाद मित्र।